हॅलो स्टुडंट्स, वेलकम बॅक टू द चॅनल. आज आपण लेक्चर 2 पासून कंटिन्यू करणार आहे आणि चॅप्टर आहे आपला रेस्पिरेशन अँड सर्क्युलेशन. 8th चॅप्टर आहे 12th स्टँडर्ड बायोलॉजीचा, महाराष्ट्र स्टेट बोर्डचा. मागे आपण सांगितलं होतं की आपण या चॅप्टरमध्ये किंवा या टॉपिकमध्ये या लेक्चरमध्ये स्टडी करणार आहे ह्युमन रेस्पिरेटरी सिस्टम. आता ह्युमन रेस्पिरेटरी सिस्टम आपला स्पेसिफाय करून आपल्याला स्टडी करायचं आहे. तर यामध्ये आपल्याला काही असे पार्ट स्टडी करायचे जे याच्यासोबत रिलेटेड आहेत, जसं नोज, फॅरिंग्स, लॅरिंग्स, ट्रकिया, ब्रॉन्काय, लंग्स, अल्व्हिओलाई, डायफ्राम. ठीक आहे, पण इतकं सोपं नाही, इतकं सरळ नाही आहे. तर प्रत्येक जो पार्ट आहे तो डिवाइड केलेला आहे ह्युमन रेस्पिरेटरी सिस्टमचा, तो अप्पर आणि लोअर रेस्पिरेटरी सिस्टममध्ये. अप्पर रेस्पिरेटरी सिस्टममध्ये इन्क्लुडेड आहेत नोज आणि फॅरिंग्स, तुम्ही बघू शकता. आता नोजसोबत नेझल कॅव्हिटी आणि सायनस हे नोजचाच पार्ट आहे, तर याच्यात काही नवीन गोष्ट नाही आहे. आणि फॅरिंग्स, ठीक आहे, नोज आणि फॅरिंग्स वेगवेगळे ऑर्गन्स आहेत. मग येतात लोअर रेस्पिरेटरी सिस्टम. लोअर रेस्पिरेटरी सिस्टम म्हणजेच गळ्यापासून खाली. मग त्याच्यात लॅरिंग्स येतो म्हणजे साऊंड बॉक्स, ट्रकिया येतो म्हणजे स्विंड पाईप, ब्रॉन्काय येतात, ब्रॉन्काय प्लुरल, ब्रॉन्कस सिंग्युलर. मग येतात लंग्स, अल्व्हिओलाई आणि डायफ्राम स्वतः एक वेगळा पार्ट आहे. ॲक्च्युली मसल आहे, ठीक आहे, मसल सेप्टम आहे, मसलच असतो, टोटल मसल असतो. थोरॅसिक कॅव्हिटीच्या खालच्या बाजूला म्हणजेच लंग्सच्या खालच्या बाजूला लागलेला असतो, जो थोरॅसिक कॅव्हिटी आणि ॲब्डोमिनल कॅव्हिटी वेगवेगळा करतो. ठीक आहे, इतकं लक्षात असू द्या. आता आपल्याला करायची स्टडी नोज. नोज स्टडी करताना तुम्ही नाक तर बघितलेलंच आहे, सगळ्यांना नाक असते, असं कोणी आहे का ज्याला नाक नाही आहे? असो, हा आहे बोनी फ्रेमवर्क, स्कलचा पूर्ण पार्ट. फ्रंटल बोन दिलेली आहे जिथे आपण टिक्का वगैरे लावतो. नेझल बोन्स दिलेले आहेत. मग दिलेलं मॅक्झिला. मॅक्झिला म्हणजे फेसच्या बोन्स, ठीक आहे, फेसच्या बोन्स टोटल जे काही असतात ते. मग कार्टिलेजिनस फ्रेमवर्क दिलेला आहे. याच्या काही डिटेल्समध्ये जायचं काही काम नाही आहे, पण तुम्ही लक्षात ठेवायचं लक्षात ठेवू शकता. लॅटरल आणि दोन्ही बाजूला जे असतात राईट आणि लेफ्ट ते लॅटरल नेझर कार्टिलेजेस आहे. आणि त्या मधातून सुद्धा एक कार्टिलेज जात असतो, जो हात लावून तर दिसत नाही पण असतो आतमध्ये. ठीक आहे, तुम्ही जर नाकाच्या आतून हात टाकला तर तुम्हाला हात लागू शकतं. जो तुम्ही हात लावून हलवू शकता तो असतो सेप्टल नेझल कार्टिलेज. आणि मग काही अशी कार्टिलेजेस नागपुड्या बनवतात, ठीक आहे, वेस्टिब्युल्स बनवतात, तर ते आहे मेजर आणि मायनर LR कार्टिलेजेस. आता बघू आपण काय. द नोज हॅज अ पार्ट ऑफ स्लिट लाईक ओपनिंग कॉल्ड एक्सटर्नल लेयर्स. हे तुम्हाला माहिती आहे, याला म्हणतात एक्सटर्नल लेयर्स or nostrils for entry of air into the nasal cavity. The nasal cavity is divided into right and left nasal chambers by mesentechoid bone. ठीक आहे, mesentechoid कार्टिलेज. हा कार्टिलेज कसा असतो काय असतो आपण पुढच्या डायग्राममध्ये बघू. हे बघा, इथे दिलेली आहे इथेमॉइड बोन. ठीक आहे, हा जो इथेमॉइड बोन आहे हाच इथेमॉइड बनवतो मेसेंटेमॉइड कार्टिलेज. ओके. ईच नेझल चेंबर इज फर्दर डिवायडेड इंटू 3 रिजन्स. आता 3 रिजन कोणचे आहेत? हा जो टोटल दिसत आहे की नाही, इथून इथपर्यंत हे टोटल जे काही आहे हे सगळं नेझल कॅव्हिटी आहे. ठीक आहे, हे टोटल नेझल कॅव्हिटी आहे. तर त्याच्यात असतो काय काय पार्ट्स, तर सगळ्यात पहिला पार्ट दिलेला वेस्टिब्यूल. इट इज प्रॉक्झिमल म्हणजे जवळचा. ठीक आहे, प्रॉक्झिमल पार्ट अबाउट द नोस्ट्रिल इथला पार्ट आहे तो. इट्स स्किन हॅज हेअर फॉर filtering the air and trapping the dust and suspended particles in the inhaled air. आता जे काही एअर आपण आतमध्ये घेतो, श्वास घेताना जे काही एअर येतं त्याचे डस्ट पार्टिकल्स नाही येतील असं तर नाही आहे ना, डस्ट पार्टिकल येतच असतात. तर त्याला फिल्टर करायसाठी हा जो पार्ट आहे तो कारणीभूत असतो. ठीक आहे, इथे सुरुवातीच्या एवढ्या पार्टलाच हेअर्स असतात, त्याच्या पलीकडे हेअर्स नसतात. तर जिथपर्यंत तुमचं बोट जाते नाकात बस तो पार्ट आहे वेस्टिब्यूलचा. ठीक आहे, मग त्याच्यानंतर येतो रेस्पिरेटरी पार्ट. आता रेस्पिरेटरी पार्टचं मेन काम आहे कंडिशन करणे. कंडिशन करणे म्हणजेच काय, जसं आपण केसांना कंडिशन लावतो कशासाठी, सॉफ्ट राहायसाठी. सॉफ्ट कसे राहतात ते, कारण की त्याच्यावर थोडंफार मॉइश्चर टिकलेलं राहते. बस रेस्पिरेटरी पार्टचं सुद्धा हाच काम आहे. तिथे ते मॉइश्चर टिकून ठेवायचं काम करतात, एअरमधलं मॉइश्चर कमी नाही होऊ देत. ठीक आहे, हा मिडल पार्ट असतो, थिन वॉल्ड असतो. थिन वॉल्ड का बरं, कारण की वॉटर लगेच डिफ्यूज झालं पाहिजे त्या कारणाने थिन वॉल्ड असतो. हायली वॅस्क्युलर असतो, नाक फुटल्यावर रक्त इथूनच येत असते, दुसरीकडून नसते येत. वॅस्क्युलर पार्ट असतो कारण की तिथे वॅस्क्युलेचर खूप आहे. वॅस्क्युलेचर म्हणजेच नसा खूप आहेत, वेसल्स खूप आहेत, ब्लड वेसल्स खूप आहेत. हा काय करतो तर एअरला वॉर्म ठेवायचं सुद्धा काम करतो, सोबतच मॉइश्चराईज सुद्धा करतो. ठीक आहे,
तर हा पार्ट त्याच्यानंतर सुरू होतो इथला, ज्याच्याबद्दल मी बोलत आहे ना, रेस्पिरेटरी पार्ट किंवा कंडिशनल पार्ट, तो हा पार्ट आहे. इथे इथेमॉइड बोनपासून बनलेला पार्ट आहे. इथेमॉइड बोनमध्येच खाचे पडलेले असतात. हे जी खाचे दिसत आहेत ना, हे बोनमध्येच पडलेले खाचे आहेत, ठीक आहे. पण त्याच्यावर टिश्यूज लागलेले असतात, पूर्ण स्किन लागलेली असते, स्किन इपिथेलियल सेल्सची लागलेली असते, आणि ते मॉइस्ट ठेवायचं काम करत असते, एअरला मॉइस्ट ठेवायचं काम करत असते, ठीक आहे. तर बघू शकता तुम्ही इन्फिरियर नेझल कोएंका, मिझल नेझल कोएंका आणि सुपेरियर नेझल कोएंका दिलेले आहेत. मग बाकीचे पार्ट्स काही इतके कामाचे नाही आहेत सध्या सिलेबसच्या हिशोबाने. आणि नेझोफॅरिंग्सचा पार्ट तुम्ही लक्षात ठेवू शकता, हार्ड पॅलेट लक्षात ठेवू शकता, नेझोफॅरेंजियल टॉन्सिल कुठे असतो हे तुम्ही लक्षात ठेवा, ठीक आहे. आणि सायनसेस कुठे असतात, तर स्फिनॉइड बोनमध्ये सायनसेस असतात, हे तुम्ही लक्षात ठेवा, ठीक आहे. स्फिनॉइड बोनमध्ये तर असतात आणि फ्रंटल बोनमध्ये सुद्धा असतात. कपाळावर कधी कधी दुखते की नाही, सर्दी वगैरे झाली, कपाळात दुखते, असं वाटतं की डोक्याच्या मागे कुठेतरी दुखत आहे, तर हे या सायनसच्यामुळे दुखत असतात, ठीक आहे. इथे खूप जास्त म्युकस भरून येतो आणि त्याच्यात प्रेशर बिल्डअप होते आणि त्यामुळे ते दुखणं सुरू होते. सोबतच इन्फ्लेमेशनसुद्धा होत असते, सूजसुद्धा येत असते आतमध्ये एखाद्या वेळेस, त्याला सायनायटिस असं म्हणतात, आणि त्यामुळे सर्दीच्या वेळेस डोकं दुखण्यासारखे प्रकार घडतात. असो. आणि तिसरा पार्ट आहे ऑल्फॅक्टरी और सेन्सरी चेंबर्स. आता हे सेन्सरी चेंबर्स इथून सुरू होतात, ॲक्च्युली इथून सुरू होतात. हे बघा मागच्या डायग्राममध्ये तुम्हाला अजून चांगलं लक्ष देऊ शकते. हे बघा इथून एअर जर वरती गेली, इथे असतात असे विशिष्ट प्रकारचे इपिथेलियल सेल्स, एक अशा टिश्यूचा पॅच लागलेला असतो जिथे नर्व एंडिंग्स असतात. ऑल्फॅक्टरी रिसेप्टरचे नर्व एंडिंग्स असतात. ऑल्फॅक्टरी रिसेप्टरचे नर्व एंडिंग्स असतात. तिथून ते सेन्स करतात की एअरमध्ये कसले प्रकारचे पार्टिकल्स आहे आणि त्यांचा वास कसा आहे, ठीक आहे. तर त्यांचं काम आहे डिटेक्शन ऑफ स्मेल, हे तुम्ही लक्षात असू द्या. हे बघा इथे काही दिलेल्या आहेत गोष्टी, टॉन्सिल्स दिलेले आहेत, नेझोफॅरिंग्स काय असते, ओरोफॅरिंग्स काय असते, लॅरिंजोफॅरिंग्स काय असते, हा पार्ट आपण डिस्कस करणारच आहे. आणि ऑल्फॅक्टरी इपिथेलियम बघा कुठे दिलेला आहे, हा आहे इथे. आता सांगितलं होतं कोणत्या बोनला असतो तो, लक्षात ठेवा, ठीक आहे. आता जो फॅरिंग्सचा पार्ट आहे, आता फॅरिंग्स सुरू होतो इथून. हे बघा फॅरिंग्समध्ये 3 रिजन्स आहेत, एक नेझोफॅरिंग्स, ओरोफॅरिंग्स आणि लॅरिंजोफॅरिंग्स. नेझोफॅरिंग्स म्हणजे न्यूजसोबत असोसिएटेड, ओरोफॅरिंग्स म्हणजे ओरल कॅव्हिटीसोबत असोसिएटेड, आणि लॅरिंजोफॅरिंग्स म्हणजे लॅरिंग्स सोबत असोसिएटेड, लॅरिंजोफॅरिंग्स. इट इज डिव्हिजिबल इंटू 3 पार्ट्स दिलेले आहेत सगळे, ठीक आहे. ओरोफॅरिंगचं काम आहे कॉमन पॅसेज फॉर फूड अँड एअर. आता हाच पार्ट पुढं कंटिन्यू होता आणि लॅरिंजोफॅरिंग्स बनवतो. आताच आपण सांगितलं लॅरिंजोफॅरिंग्स आणि ओरोफॅरिंग्सच्या वरती नेझोफॅरिंग्स असतो, तो बोनी पार्टपासून बनलेला आहे. आणि फॅरिंग्स हॅज अ सेट ऑफ लिम्फॉइड ऑर्गन्स कॉल्ड टॉन्सिल्स. आता हे टॉन्सिल्स तुम्ही बघा कुठे कुठे असतात. फॅरेंजियल टॉन्सिल कुठे आहे, पॅलेटाईन टॉन्सिल कुठे आहे, त्यानंतर अजून कुठे दिसत आहे, हा लिंज्युअल टॉन्सिल कुठे आहे, हे तुम्ही लक्षात ठेवू शकता. असे खूप सारे टॉन्सिल्स असतात वेगवेगळ्या जागेवर, आणि हे सगळे टॉन्सिल्स फॅरिंग्सच्याच पार्टमध्ये आहेत. मग येतो लॅरिंग्स. आता लॅरिंग्स काय पार्ट आहे, तर लॅरिंग्स ॲक्च्युली आपला साऊंड बॉक्स आहे, ठीक आहे. लॅरिंग्स आहे म्हणूनच आवाज आपण काढवू शकतो. आपला लॅरिंग्ससुद्धा अशा पोझिशनमध्ये आहे ज्या कारणाने ह्युमन स्पीच करू शकतो. बाकीचे ॲनिमल्स फक्त आवाज काढू शकतात, त्यांना साऊंड असतो, पण आपण स्पीचसुद्धा सिंथेसाइज करू शकतो, म्हणजे आपण व्हॉइस जनरेट करू शकतो, ठीक आहे. इट इज द पार्ट ऑफ रेस्पिरेटरी ट्रॅक्ट विच कंटेन्स वोकल कॉर्ड्स फॉर प्रोड्युसिंग साऊंड. हे बघा तुम्ही जर एंटेरियर साईडने बघितलं, म्हणजे पुढून जर बघितलं तर दिसायला असा दिसतो. त्याच्यात एपिग्लॉटिस आहे, हायॉइड बोन आहे, गळ्याला हात लावून जे कडक बोन लागते की नाही, गळा जिथून सुरू होतो ती हायॉइड बोन, थायरॉइड मेम्ब्रेन दिलेली आहे, हायॉइड मेम्ब्रेन दिलेली आहे, थायरॉइड नॉच दिलेला आहे,
ॲडम्स ॲपल ज्याच्यामुळे बनतो, कंठ ज्याच्यामुळे बनतो, थायरॉइड कार्टिलेज दिलेला आहे, बरेचसे वेगवेगळे ॲनाटॉमिकल पार्ट्स डिस्क्राईब केलेले आहेत. हे बाकीचे काही इतके कामाचे नाही आहेत. ट्रकिया तुम्ही लक्षात ठेवा कुठे सुरू होतात. आणि जर मागून जर बघितलं, पोस्टेरियर साईडने जर बघितलं, मानीच्या म्हणजे पाठीच्या भागून जर बघितलं तर असे काही ॲनाटॉमिकल फीचर्स दिसू शकतात. ठीक आहे. एपिग्लॉटिस तुम्ही लक्षात ठेवा. थायरॉइड कार्टिलेज बघा कसा दिसत आहे, ॲरेटिनॉइड कार्टिलेज बघा कसं दिसत आहे, आणि ट्रकिया बघा कसं दिसत आहे. ट्रकियावरचे तुम्ही रिंग्स सुद्धा ऑब्झर्व करा. हे रिंग्स पूर्ण नाही आहेत, हे सी टाईप रिंग्स आहेत. इतकं लक्षात असू द्या. आता बघा, इट इज द पार्ट ऑफ रेस्पिरेटरी ट्रॅक्ट विच कंटेन्स वोकल कॉर्ड्स फॉर प्रोड्युसिंग साऊंड. ऑब्वियस गोष्ट आहे. द लॅरिंग्स एक्सटेंड्स फ्रॉम द लॅरिंजोफॅरिंग्स अँड द हायोइड बोन टू द ट्रकिया. आता लॅरिंग्स कुठून सुरू होतो? लॅरिंजोफॅरिंग्सपासून तर हायोइड बोनपर्यंत असतो, ट्रकियापर्यंत तो जातो. इट इज हॉलो. ऑब्वियस आहे, हवा जायची आहे तर हॉलो असायलाच पाहिजे. ट्युब्युलर स्ट्रक्चर आहे. इट्स वॉल इज मेड अप ऑफ कार्टिलेज प्लेट्स हेल्ड बाय मेम्ब्रेन अँड मसल्स. ठीक आहे. फक्त असं नाही आहे की मेम्ब्रेनच असते किंवा फक्त मसल्स असतात, तर मेम्ब्रेन आणि मसल दोन्हीपासून बनलेला असतो. ठीक आहे. हे बघा, इथे जे जे स्ट्राईपी पार्ट आहे की नाही, हे सगळं डिनोट करतो की इथे मसल्स लागलेले आहेत. त्यानंतर बघा, इंटरनली इट इज लाइंड बाय पेअर ऑफ फोल्ड्स ऑफ इलास्टिक वोकल कॉर्ड्स. ट्रू वोकल कॉर्ड ज्याला आपण म्हणतो, ते दिसायला कसे असतात तर असे असतात. हे बघा, हा जो पार्ट दिलेला आहे हा सगळा ग्लॉटिस आहे. ठीक आहे. ठीक आहे. हे वोकल कॉर्ड्स दिलेले आहेत. हा इपिग्लॉटिस आहे. आता हे पाठीच्या बाजूने बघत आहेत, मागच्या बाजूने बघत आहेत, म्हणून असा दिसतो. हे बघा, असं तुम्ही बघू शकता. वोकल कॉर्ड्स, ग्लॉटिस ज्याला म्हणतो आपण. इपिग्लॉटिसचा पार्ट कोणता आहे तो सुद्धा दिलेला आहे. हा आहे इपिग्लॉटिसचा पार्ट. वेस्टिब्युलर फोल्ड्स दिलेले आहेत. थायरॉइड कार्टिलेज सुद्धा दिलेला आहे. हा कार्टिलेज आहे सी टाईप कार्टिलेज. असा टोटल पुढून इथपर्यंत येत असतो सी टाईप कार्टिलेज, असा एक्सटेंड होतो. तर ही फेसची बाजू अँटेरियर दिलेली आहे आणि ही पोस्टेरियर बाजू. हे ए आणि पी त्यालाच डिनोट करतात, राईट आणि लेफ्ट. ओके. हे बघा, ट्रकिया दिलेला आहे. ट्रकिया कुठून सुरू होते आणि त्याच्यात कार्टिलेज सुद्धा विजिबल असतात. इलास्टिक कॉर्ड्स तुमच्या लक्षात आले असतील कुठे आहेत. ठीक आहे. हेच असतात इलास्टिक कॉर्ड्स. हे वोकल कॉर्ड्स इलास्टिक कॉर्ड्स आहेत. द लॅरिंग्स ओपन्स इन टू द लॅरिंजोफॅरिंग्स थ्रू अ स्लिट लाईक ओपनिंग कॉल्ड ग्लॉटिस. तर हीच आहे ग्लॉटिसची ओपनिंग. हे बंद जेव्हा होते तेव्हा असं दिसते, असं वाटते स्लिट आहे, कुठेतरी मधात एक खाचा पाडलेला आहे. दिस ओपनिंग ऑफ द ट्रकिया ऑर विंड पाईप इज गार्डेड बाय अ लीफ लाईक फ्लॅप कॉल्ड एपिग्लॉटिस. आता हा लीफ लाईक जो फ्लॅप आहे तो आहे एपिग्लॉटिस. इट प्रिव्हेंट्स द एंट्री ऑफ फूड इन टू द ट्रकिया. जेवण करताना बोलायचं नाही, बोलताना अटकू शकते, तर हे न अटकू देण्याचं काम एपिग्लॉटिसचं आहे. ठीक आहे. इपी म्हणजे वरती, ग्लॉटिसच्या वरती असतो म्हणून इपिग्लॉटिस असं नाव टाकलेलं आहे. मग येतो ट्रकिया. आता ट्रकिया म्हणजेच विंडपाईप. तर एक लॉंग ट्यूब असते, होलो ट्यूब असते. तुम्ही जर पुढच्या बाजूने बघितलं, जर मी फेसच्या साईडने, माझ्या फेसच्या साईडने बघितलं तर पुढच्या बाजूला इसोफेगस येतो. सॉरी, जर पाठीच्या बाजूने बघितलं तर पुढच्या बाजूला ट्रकिया येतो आणि त्याच्या मागच्या बाजूला येतो इसोफेगस. ठीक आहे. हे पाठीच्या बाजूने बघितलं तर दाखवलेलं आहे. पोस्टेरियर साईडने जर बघितलं तर असा व्ह्यू भेटतो. हे आहे आपला ट्रकिया. हे बघा, कुठून ट्रकिया सुरू होत आहे? इथून ट्रकिया सुरू आहे. जिथं लॅरिंग संपतो तिथून ट्रकिया सुरू होतो. आता हे ट्रकियल कार्टिलेजेस जसे लॅरिंग्समध्ये दिसत होते तसे इथं सुद्धा दिसतात. इथे डिवाइड होतो ट्रकिया आणि इंडिव्हिज्युअल ब्रॉन्कायमध्ये डिवाइड होतो. हे प्रायमरी ब्रॉन्काय आहे, मग त्याच्यापासून सेकंडरी टर्शरी ब्रॉन्काय बनत जातात. ठीक आहे. हा पॉइंट्स तुम्ही लक्षात ठेवा. इट रन्स टू द नेक इन फ्रंट ऑफ द इसोफेगस. इसोफेगसच्या पुढच्या बाजूला असतं. आताच थोड्या वेळ पहिले डिस्क्राईब केलं होतं. एक्सटेंड्स into and up to the middle of thoracic cavity. It is supported by C-shaped 16 to 20 rings of cartilage. ठीक आहे. जवळपास इतके रिंग्स असतात, कमी जास्त असू शकतात. It is lined internally with ciliated pseudo-stratified epithelium and mucosal glands that trap and unwanted particles preventing the entry into the lungs. हे बघा, असे सेल्स असतात ते सिलिएटेड,
त्याच्यावर केस केस आल्यासारखे दिसतात, खूप खूप मायक्रोस्कोपमध्ये दिसू शकतात अशा गोष्टी. ठीक आहे. तर हे असतात सिलिटेड इपिथेलियल. हेच काय करतात, अनवॉन्टेड पार्टिकल्सला एक्झेल आउट करतात, बाहेर फेकतात. त्याचमुळे आपल्याला खोकला येतो. खोकल्याचं काम असते की अनवॉन्टेड पार्टिकल्स बाहेर फेकले गेले पाहिजे. मग येतो एक ॲनाटॉमिकल पार्ट, तो आहे ब्रॉन्काय. ठीक आहे. ब्रॉन्काय बघा, आताच थोड्या वेळ पहिले डिस्क्राईब केलं होतं. ब्रॉन्काय काय असतात, हे आहेत ब्रॉन्काय. ओके. प्रायमरी ब्रॉन्कायज आहेत, मग सेकंडरी बनतील, त्याच्यातून जे ब्रांचेस निघतात ते सेकंडरी, मग त्याच्यातून जे ब्रांचेस निघतील ते टर्शरी, असे करता करता पुढे चालत जातात. द ट्रकिया डिवाइड्स इंटू टू राईट अँड लेफ्ट प्रायमरी ब्रॉन्काय ॲज इट रिचेस द मिडल ऑफ द थोरॅसिक कॅव्हिटी. ठीक आहे. छातीच्या मध्ये भागे पोचेपर्यंत डिवाइड होणं सुरू होऊन जाते. द ब्रॉन्काय आर सपोर्टेड इंटरनली बाय सी शेप्ड रिंग्स दॅट आर कार्टिलेजेस. The primary bronchi divides to form secondary and tertiary bronchi which leads into terminal bronchioles ending into alveoli. अल्टिमेटली हे ब्रॉन्काय कुठे एंड होतात, तर अल्व्हिओलायमध्ये. तुम्ही इथे बघू शकता प्रत्येक ब्रॉन्काय दिसायला कसा दिसतो. ठीक आहे. हे डायग्राम आहे, ॲक्च्युली प्रत्येक पर्सनमध्ये थोडंफार व्हेरिएशन असतेच. ट्रकिया दिलेला आहे, ब्रॉन्कसची स्टेम दिलेली आहे, प्रायमरी ब्रॉन्काय, सेकंडरी ब्रॉन्काय, मग टर्शरी ब्रॉन्काय, असे करता करता जातात. आता अप्पर लोब दिलेला आहे, मिडल लोब दिलेलं आहे, हे लोअर लोब्स आहेत. ठीक आहे. प्रत्येक हे लंग्सच्या हिशोबाने आहेत. आता राईट लंग असले तर त्याच्यात अप्पर, मिडल आणि लोअर लोब आहेत, 3 लोब्स आहेत. आणि लेफ्ट लंग असले त्याच्यात अप्पर आणि लोअर लोबच आहे. ठीक आहे. काही पार्ट लिंज्युअलमध्ये टाकलेला आहे. असो. आणि एअरवे, कुठे एअरवेचे पाथवे कसे आहेत, काही कंडक्टिंग झोन असतात ज्यांचं काम आहे फक्त एअर इथून तिथपर्यंत पोहोचवणे. ठीक आहे. तोंडापासून लंग्सपर्यंत एअर पोहोचवण्याचंच काम असते त्यांचं. तर ट्रकियापासून ब्रॉन्किओल्स आणि टर्मिनल ब्रॉन्किओलचं काम तितकंच आहे, ते कंडक्टिंग झोन म्हणून काम करतात. ठीक आहे. तिथे एअरचं एक्सचेंज नाही होत. त्याच्या पुढे जो झोन येतो तो आहे रेस्पिरेटरी झोन. त्या रेस्पिरेटरी झोनमध्ये एअरचे एक्सचेंज सुरू होत असते आणि अल्टिमेट एअरचे एक्सचेंज होत असते अल्व्हिओलर सॅक्समध्ये. ठीक आहे. आता लंग्स मेन रेस्पिरेटरी ऑर्गन आहे ह्युमन्समध्ये. इथं दिलेलं आहे बघा, अपेक्स काय आहे, त्याचं डोकं कुठे आहे आणि त्याची टेल कुठे येते. ठीक आहे. हा बेस आहे लंग्सचा. त्याच्या खाली लंग्स नाही आहेत. लंग्स ॲक्च्युली इथपर्यंतच आहेत, इथपर्यंतच आहेत लंग्स. ही लंग्सची बॉर्डर आहे, याच्या पुढे लंग्स नसतात. रिपकेजच्या मागे लंग्स असतात. आणि प्रत्येक लंग हे स्पॉन्जी असते, बिलकुल स्पॉन्जसारखी, बिलकुल जशी हवा किंवा पाणी स्पॉन्ज सुकू शकतो तसंच लंग्ससुद्धा एक्झॅक्टली तसेच काम करतात. थोरॅसिक कॅव्हिटीमध्ये असते. ईच लंग इज एनक्लोज्ड अँड प्रोटेक्टेड बाय डबल प्लुरल मेम्ब्रेन. डबल प्लुरल दिलेले. ठीक आहे. डबल का बरं बघा, आता एक्सपेरिमेंट तुम्ही करून बघू शकता. एक बलून घ्यायचं, त्याच्यामध्ये पाणी भरायचं आणि त्याच्यात असा हात फसवायचा. हे बघा, ही एक मेम्ब्रेन आहे जे तुमच्या हाताला लागते आणि ही एक मेम्ब्रेन आहे जे तुमच्या हाताला लागत नाही, म्हणून म्हटलेलं डबल मेम्ब्रेन. ठीक आहे. लंग्ससुद्धा असेच असतात. हे बघा, ही आतली मेम्ब्रेन आणि ही बाहेरची मेम्ब्रेन, म्हणून म्हटले डबल मेम्ब्रेन. ठीक आहे. डबल प्लुरल मेम्ब्रेन, आउटर परायटल अँड इनर विसरल मेम्ब्रेन. तर ही जी आउटर मेम्ब्रेन असते याला परायटल म्हणतात आणि इनर जी असते त्याला विसरल म्हणतात. हे बघा तुमच्या इथे डायग्राममध्ये दिलेलं आहे. विसरल कोणची आणि प्लुरल कोणची, विसरल कोणची आणि परायटल कोणची. परायटल म्हणजे बाहेरची, विसरल म्हणजे जे लंग्सला लागून आहे ती विसरल. बिटवीन द टू प्लुरा इज अ प्लुरल कॅव्हिटी. आता प्लुरा हा शब्द समजून घ्यायचा, प्लुरल जिथेही कुठेही आलं समजून घ्यायचं लंग्ससोबत रिलेटेड आहे काहीतरी. प्लुरल, बिटवीन द टू प्लुरा इज अ प्लुरल कॅव्हिटी विथ अ लुब्रिकेटिंग फ्लुइड कॉल्ड प्लुरल फ्लुइड. लुब्रिकेटिंग फ्लुइड असते, फ्लुइड म्हणजे पाणी भरलेलं असते. ठीक आहे. विशिष्ट प्रकार, पाणी म्हणजे वॉटर नाही. ठीक आहे. फ्लुइड, त्याच्यात काहीतरी आयन्स किंवा काहीतरी प्रोटीन्स डिझॉल्व्ड असतात ज्या कारणाने लंग्सचं घर्षण नाही झालं पाहिजे रिपसोबत. ठीक आहे. नाही तर मग इतके चांगले ऑर्गन्स फेल होऊन जातील, डॅमेज झाले तर फेल होऊन जातील. इट इज सिक्रेटेड बाय मेम्ब्रेन्स. कोणची मेम्ब्रेन, तर याचीच मेम्ब्रेन. ठीक आहे. हे जे विसरल प्लुरा आणि परायटल प्लुरा आहे हेच ते फ्लुइड सिक्रीट करतात. द राईट लंग इज लार्जर अँड लेफ्ट अँड डिवायडेड इंटू 3 लोब्स वाईल द लेफ्ट लंग इज स्मॉलर अँड डिवायडेड इंटू 2 लोब्स. का बरं, कारण की राईट लंगच्या आजूबाजूला हार्ट नाही आहे, लेफ्ट लंगच्या बाजूला हार्ट आहे. तर हार्टच्या साठी जी जागा बनवायची असते
तर त्याला कंपेन्सेट करायसाठी लंग्सची साईज थोडी छोटी असते, लेफ्ट लंगची साईज थोडी छोटी असते. ईच लोब ऑफ द लंग हॅज अ टर्मिनल ब्रॉन्क्युअल एंडिंग इन अ बंच ऑफ एअर सॅक्स ईच विथ 10 to 20 अल्व्हिओलाय असतात. खूप सारे अल्व्हिओलाय असतात. हे बघा या डायग्राममध्ये तुम्हाला अजून क्लिअर होत असणार. 3 लोब्स आहेत लेफ्ट लंगच्या, सॉरी राईट लंगचे 3 लोब्स आहेत हे बघा, आणि लेफ्ट लंगचे फक्त 2च लोब्स आहेत असे तुम्ही बघू शकता. हा बनलेला आहे कार्डियाक नॉच. इथे हार्ट असतो असा, जर इथे बघितलं तर आहे बघा, इथे हार्ट असतो असा, आणि लंग्सच्या टर्मिनल पार्टमध्ये असते हे. म्हणजे ॲक्च्युली लंग्स बनलेले कशापासून आहेत, अल्व्हिओलापासूनच बनलेले आहेत. फक्त त्याच्यावर कनेक्टिव्ह टिश्यूजची थोडीफार कव्हरिंग असते, ज्याच्या कारणाने त्याचं स्ट्रक्चर दिसायला थोडा वेगळा दिसतो. अल्टिमेटली एका लंग्स स्पॉनसारखेच बिहेव करतात. ठीक आहे. टर्मिनली असे अल्व्हिओलाय लागलेले असतात. प्रत्येक लंगला जवळपास 10 ते 12 अल्व्हिओलाय लागलेले असतात. अंगूरसारखा गुच्छा लटकलेला असतो तिथे. मायक्रोस्कोपिक असतात, मायक्रोस्कोप खालीच दिसते. लंग्स नंतर येतो पार्ट अल्व्हिओलायचा. आता अल्व्हिओलाय मायक्रोस्कोप खाली म्हणजे जर बघितले तर असे दिसतात. ठीक आहे, ॲक्च्युली असे दिसतात. आता हे डेड पर्सनमधून काढलेले, लिव्हिंग पर्सनमधून काढलेले म्हणून साईज थोडी चिमलेली दिसत आहे, पण ॲक्च्युली असे असतात. बघा इथे दिसत असणार असे असतात अल्व्हिओलाय टोटल, बिलकुल बंच ऑफ ग्रेप्ससारखे भरलेले आहेत. त्या अल्व्हिओलायचा जर क्रॉस सेक्शन घेतला, कुठूनही क्रॉस सेक्शन घेतला तर ते दिसायला असे दिसतात. तर एक सिंगल पाऊच जे आहे त्याला अल्व्हिओलाय म्हणतात. ठीक आहे. आणि एक पूर्ण टोटल जेव्हा सॅक बनतो, हे बघा खूप सारे अल्व्हिओलाय सोबत आहेत, त्याला अल्व्हिओलार सॅक म्हणतात. ओके, हा झाला अल्व्हिओलार सॅक. आणि 2 अल्व्हिओलायच्या मधात जो पार्ट आहे तो त्याला डिवाइड करणारा एका प्रकारचा सेप्टम आहे. आणि एक लोब्यूल, टोटल एक लोब्यूल जो आहे, ठीक आहे, हा लोब आहे टोटल अल्व्हिओलायचा, एक टोटल लोब आहे. एका लोबला दुसऱ्या लोबपासून सेपरेट करणारा जो कनेक्टिव्ह टिश्यूची मेम्ब्रेन जाते, कनेक्टिव्ह टिश्यू जातात, त्याला इंटरलोब्युलर सेप्टम असं म्हणतात. Each alveolus is surrounded by a network of capillaries of pulmonary arteries and veins. These have highly elastic walls made up of a single layer of squamous epithelium resting on a basement membrane of connective tissue. There are about 700 million alveoli in the lungs and they provide the surface area for exchange of gases. अंदाज लावायचा म्हटला तर हा सरफेस एरिया जवळपास 1000 स्क्वेअर फूटचा बसतो. म्हणजे जर तुम्ही पूर्ण लंग्समधले सगळे अल्व्हिओलाय काढून एकसारखे एका लाईनमध्ये बसवले, पूर्ण सरफेस क्रिएट केला त्यांचा, तर जवळपास 1000 स्क्वेअर फूटचा बसतो हा पूर्ण टोटल सरफेस एरिया. 1000 स्क्वेअर फूट तुमच्या छातीत ठेवलेले आहे असं समजून घ्या. हे बघा अल्व्हिओलाय असे असतात. मग दिलेला डायग्राम डायफ्रामचा. आता डायफ्राम आहे काय? डायफ्राम एका प्रकारचा मसलचा सेप्टम आहे. ठीक आहे, मसलचा सेप्टम आहे जो ज्याचं काम काय तर तो सेपरेट करतो थोरॅसिक आणि ॲब्डोमिनल कॅव्हिटीला. याचा शेप ॲक्च्युली तर जसा रेस्टिंग कंडिशनमध्ये डोम शेप असतो आणि कॉन्ट्रॅक्ट झाला तेव्हा तो फ्लॅट होतो. ठीक आहे. फायदा काय? जेव्हा असा असतो तेव्हा काय होत असते, इन्स्पिरेशन. जेव्हा फ्लॅट होते, जेव्हा कॉन्ट्रॅक्ट होतो तेव्हा इन्स्पिरेशन होत असते, हवा आतमध्ये जाते. आणि जेव्हा रिलीज करतो आपण किंवा त्याला रिलॅक्स करतो तेव्हा पुन्हा तो डोम शेपचा होतो आणि आतली एअर बाहेर फेकल्या जाते आणि एक्सपिरेशनची प्रोसेस होत असते. आता यापुढे जे आपल्याला डिस्कस करायचं आहे ते मेकॅनिझम ऑफ रेस्पिरेशन आहे, तर ते आपण पुढच्या लेक्चरला डिस्कस करू.